शेंगा तर ही 2 टायमाच्या शेंगा आहेत बघा. त्याची आता आज संध्याकाळी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा आमचं चालू आहे मका काढायचे. उसात राहिलेलं कुठं कुठे एखादी मसाला काढून नेऊ लागते. काय करायचं, शेतकी म्हणल्यावर शेतकऱ्याला थोडं थोडं काम रोजचं पाहिजेलच, आहे का नाही? का बसून खाते तू? बसून कोण घालायच तुम्हाला? हां, खाते का बसून? खाते का? हां, खात जा. म्हणजे उभारून खाते का? पण नवरीचं 4 दिवस तर घालते ती बसून. हां, परत म्हणते ती पहिलं काम कर नाही गबाळ गुंडळून जा म्हणते. होय. त्यापेक्षा आपलं सांगायच्या आधीच आपण सुधारायचं. नाही झालं तर बसायचं ना, अजून थोड्या वेळानं काम करत राहायचं. ती वैरण परत बघून टाकायला लागल मस्त. ऊस आला का नाही बरा? लय पातळ झालाय माणसं म्हणते ती. पातळच बरा पातळ झालाय म्हणजे काही ठिकाणची रोपं जळली, ती रोपं लावल्यामुळं असं आहे. ते आहे. पाण्याची बी जरा कमी आता व्हायला लागली, कमतरता झाली पाण्याची आता. त्यामुळं रोपं लावून घेतलेली डबल आम्ही सांडलेली, पण ते पाणी नसल्यामुळं का नाही आधी नाही ती नीट. तर आता नळाला येत आहे पाणी, नळाच्या पाण्यामुळे सांडून घ्यायची आता, पर्याय नाही. हाय ती रोप पण ही अशी जळायला लागली. तशी आहे ती भरपूर रोप जळायला लागली. त्या 2 कशाने जळलीत का? नसतं 2 नाही 3 आहे. 3 जळली का? ठीक आहे. नवीन लावलेलं जळली ती का जुनी जळली? नवीन लावलेली जळली ती का ह्यानं खाल्लंय का? फुटलं होतं रोप खाल्लं? नाही, मुळीच नाही त्याला. पांढरी मुळी एकच आहे. एकच आहे पांढरी मुळी. होय, फुटणार होता अगदी. जाऊ दे, त्याला काय होतं, बाबळीमुळं येत नाही ती का? मग बाबळ काढायची, काढायची तोडायची. चला दिवस मावळा, वांग्याला भर घालत होती. तर काय बघा चालू आता. आलाय शेवग्या बसपाक जवळ बघा आम्ही इथं. ठीक आहे, इथं मोहर शेगवा आहे. हां, सगळी मोकळी झाली, इकडलं तिकडलं दिसत नाही. परिसर झाला बघा सगळा मोकळा आहे. होय गे, लय लांब चालत जावं लागते परत घरी. मळा बी आपला, दिवस बी आपला, रात्र बी आपली, सगळे आपलंच आहे. तर नाशिक मार लागते, खुरपाय लागते. ही खुरपावंच लागतंय, शिरानं काढून नेलं तर चालतंय गाव इथला. खुरपावं लागतंय. तर नाशकानं सगळंच मरत नाही लवकर. त्याचं मरूस तर दुसरं उगवून येत आहे पटकन. होय, तिथं कार कशाला पाणी नळाला पाणी घाला. रात्री तर तिथं तंबात जावं परत. तिथला बी ऊस चांगला आला, चांगला आहे कलर आहे ना. तिथली रोपं लावलेली बी आली बघा. तर ती जरा असं उतरलेला रान असल्यामुळे पाणी बसत नाही मध्ये. कशानं उखरलं कुत्रे नुकसान करते ते. काय अवघड आहे परिस्थिती आज. झाडच गडप केली असं केलंय कुत्र्याने. उकरून बसते. आलं भाडं. शेवग्यात झाड नाही, शेवग्याची बाग म्हणायची. होय. हां, लय शेंडवर गेलं. गावते शेंगा. हां, एक गवली शेंगाला आता सध्याला फुलात कळी लागली बघा भरपूर मित्रांनो. शेवगा आता ह्याचा ही उद्यापासून माय म्हणे शेंडा मारायचा आहे. असं दिसतोय ते ह्याचा शेंडा मारायचा आहे. आणि परत ना ह्याला परत पाणी सोडलं चालू केलं तर सकाळी आज. खाली चेंबर खाल्ल्यामुळं पाणी लय आलं नाहीत, आहे का नाही? याला 1 दिवस पाणी फुल सोडायचं. आता हे वरचं उची गेले ती शेंड सगळं मारून घ्यायचे. आता सगळं खालचा धनुरा काढून टाका. खालचा धनुरा काढून काढला नाही माहिती, उन्हाळ्यामुळं काढला नाही. आता नळ्या पाण्या मोहर काढायला पाणी कमी पडले इकडं. शेवगा पानं पिवळी पडली. ती जुनी पाणी पिवळी पडते ती का?
नाहीतरी काय शेवटच झालं तर सुकलाय. लागलाय टवटवीत नाही चालू. काय आता. पाणी कमी पडायला लागलं बघा आम्हाला. बरं शेंगा आता हुडकून घेऊन ये. आता मी काय वर चालत नाही. तर मित्रांनो बघा आमची शेवग्याची बाग बघा आता फुल कळी लागली आहे. सेटिंग बी बारीक 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 व्हायला लागलं. तुम्हाला दाखवतो. बारक्या शेंगा लागले भरपूर आहेत. मला दाखवतो काय दिसतो ना आतलं की काल नाही दिसलं होतं. आज कुठं हवा बघा. बघा ही बारकी शेंगच लागली आहे बघा. इकडे 1 2 3 शेंगा 4 शेंगा लागले त्या बघा. त्याला लई पाणी जादा सोडलं मध्ये त्या बाय कळी पडली जादा. तेव्हा पाणी कमी केलं आहे बघा. कमी केलं ती हां. परत लक्षच दिलं नाही. नाही पाणी कमीच लागतं ह्याला. जादा सोडलं ना पिवळं पडते. मग ह्या माश्या बी आल्या बघा. आता अंधार पडला तरी माशी आहे इथं दिसली का तुला. तर आता निघतो आता कालवणाला शेंगा. आज आहे ना शेवगे शेंगाची भाजी करायची मस्तपैकी. बस झालं 2-4 लय बी कशाला. बस उद्या सकाळी बी व्हावं भाजी अशी घे. ही घे लांबती शेंग. एका शेंगात कालवण होतं. एका शेंगात कालवण होतं की चाललंय लागते. हे असे उची गेले ते शेंडा मारा लागते. उद्या मारू शेंड. होय. असं ही बरं मित्रांनो असं हे वर दिसतो ह्याचा. आता शेंडा कट करावा लागतो. शेंडा कट केला ना खाली कळी आहे ना भरपूर इथे लई बी लांब उंची जात नाही. परत शेंगा काढायचं म्हटल्यावर त्रास डोक्याला होते. तरी आता बांधत नाही लय. इथं उकर रे बघा शेंडा उंदरं येते का कोणा उंदराच उकरायला दिसते. पाऊस जादा असल्यामुळं मॅनेजमेंट जरा चुकले फुलले वर्षी तर येईल नाही. चालू झाले आता ह्याला भरपूर कळी आहे. मागणं भरपूर सेटिंग व्हायला लागली बघा. त्याला कळीतलं एक फवार मार लागते. फवार मारायला बी ह्याला लय यंत्रणा नाही तर जवळ. पट्टी पंपा मारायला म्हणजे वेगळ्या साईडला रान येते जरा आहे नाही. बरं चला तोपर्यंत पुढे व्हिडिओमध्ये भेटो. तोपर्यंत बघा हां एवढ्या गावल्या मला शेंगा. तर ही 2 टायमाच्या शेंगा आहेत त्या बघा. त्याची आता आज संध्याकाळी भाजी करायची सकाळची भाजी करायची. घरच्या शेंगा असल्यामुळं नुसते शेंगाच खायच्या बघा. ही शेंगा झाल्या वांगी चालू होते ती. तिथनं मग रोज वांग्याचीच भाजी खायची. होय. हां बाजार आणायचं जायचं नाही हे का हे म्हणताय अहो. एक खाऊ वाटतं तुम्हाला रोज. कोथिंबीर हाय घेतली की त्यातली खायला. हाय खाली घेतली घेऊ की? चला वांग्यात. तोपर्यंत पुढे व्हिडिओमध्ये भेटो. तोपर्यंत तुमचं नमस्कार. काय चाललंय तुम्ही कमेंट बी करत जावा. लाईक करत जावा. शेअर करत जावा. आमच्या शेतकरी जोडीला जरा सपोर्ट करत जावा. हां